नमस्कार. सप्रेम जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज बघूया देशभरात कुठल्या कुठल्या बातम्या आणि कोणत्या कोणत्या टी व्ही चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती काय काय होतं. प्रामुख्यानं एक गोष्ट आज सर्वीकडे होतं. आज सुप्रीम कोर्टात मनोज सिसोदिया जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत, आता ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत दिल्लीच्या, त्यांची एक बातमी आणि संजय सिंग, ह्या दोन्ही आज जवळपास दोन्ही बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आणि चर्चेत होत्या आज दिवसभर. महत्त्वाचं म्हणजे मनीष सिसोदिया ह्यांना पोलीस कस्टडी ईडीच्या कस्टडीत आहेत आणि त्यांना बेल ॲप्लिकेशनसाठी आज सुप्रीम कोर्टामध्ये कालच नेलं. कालपासून चर्चा सुरू होती. आजही पुन्हा त्याच्यातलं काही हिअरिंग होतं. कोर्टाने आज त्यांना जस्टिस खन्ना ह्यांनी सिंपल काही प्रश्न केले की सिसोदियांना तुम्ही कसं काय त्यांना अरेस्ट केलं आणि तुम्ही यांच्यावरती कसे काही चार्जेस लावले. अत्यंत सिंपल गोष्ट आहे, कोणालाही कळेल इतकी, साध्या माणसालाही कळण्यासारखी बाब आहे की पॉलिटिकली पार्ट्या ज्या ज्या असतात तर तिथले मिनिस्टर असो की कोणी असो किंवा कार्यकर्ते असो, हे लोकांना सांगतात ज्याच्याकडे काही पैसे असतील किंवा ज्या लोकांना काही लायसन्सेस पाहिजे असतील किंवा काही असेल की तुम्ही पार्टीला फंड द्या. हे स्वाभाविक आहे, कारण पार्टीला फंड देणं मागणं पार्टीसाठी हे सर्वच मागतात. मग ते रिपब्लिकन पार्टी असो की BSP असो की कोणी असो, सर्वजण आपापल्या पार्टीसाठी फंड गोळा करत असतात. आणि आम आदमी पार्टीने तेच केलं. एक 32 लाखाचं एका जणाकडनं त्यांच्याकडनं एक हे घेतलं, एक मदत म्हणून घेतली पार्टीला आणि थ्रू चेक होतं. ते चेक दिल्याच्यानंतर पार्टीच्या फंडामध्ये ते गोळा झालं. याच्यामध्ये ज्या पार्टीने ते दिलं ते सिसोदियाची मध्ये कुठेतरी कोणीतरी कॉन्टॅक्टमध्ये आणलं त्याला. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे संजय सिंगही त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं. बस तेवढाच रेफरन्स त्याच्यात आहे. आता कोर्टाने त्यांना विचारलं, सुप्रीम कोर्टाने, की ते कुठल्या अर्थाने पैसे हे सिसोदियाला मिळाले हे कसं काय तुम्ही सिद्ध करू शकता. कारण जो पैसा त्यांना दिला हा चेकने दिला, तो पैसा पार्टी फंडात गेला. त्या पार्टी फंडातला पैसा गोव्याच्या इलेक्शन्समध्ये त्यांनी खर्च केला. सिसोदियाला कोणत्या पद्धतीने लाभ झाला हे आम्हाला तुम्ही दाखवा. त्यावेळेस ईडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी किंवा तिथे कॉन्सुलेट होता, म्हणजे हे होते आपले गव्हर्नमेंट प्लीडर होते, त्यांनी ते काहीच बोलू शकले नाही. म्हणजे त्या लोकांनी फक्त एवढंच म्हणत होते की हा पैसा असा आहे, तो इल्लिगल मनी होता. आणि सिसोदियाचं काय चुकलं, सिसोदियाकडे कसा तो हे झालं की त्यांनी सांगितलं की एक कायदा होता, त्याच्यात काही बदल होते, काही बदल केले, त्याच्यामुळे तो फ्लेक्झिबल झाला तो कायदा आणि त्याच्यामुळे काही लोकांना फायदा झाला, काही लोकांना नुकसान झालं. तर त्यांनी सांगितलं ही प्रक्रिया आहे, कुठल्याही पार्लिमेंटरियनला हे काम करावं लागते आणि पार्लिमेंटरियन काम करताना हे बघत नाही की किती कोणाचं नुकसान झालं म्हणून तुम्ही काय जेलमध्ये जाल का. अशा पद्धतीचे त्यांना ताशेर उडवले आणि हेही सांगितलं स्पष्टपणे जस्टिस खन्नानी की ही केस 2 मिनिटात उडेल, याच्यात काही दम नाही, उगीच तुम्ही हवेत तारे करताय आणि उगीच प्रिजुडियस होऊन एखाद्या पार्टीच्या मागे तुम्ही लागलात. म्हणजे इतकं ते भयानक चित्र सर्व देश पाहत आहे. म्हणजे या पद्धतीने आता ज्या पद्धतीने पुन्हा ED CBI आणि ह्या ज्या यंत्रणा आहेत ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या अत्यंत भयानक आहे. सर्व लोक घाबरलेले आहेत, परंतु सर्व लोक तयारीत आहे. एकदा मला कधी असं वाटते की कधी अशा पद्धतीच्या एजन्सीज आल्या की माणूस प्रत्येक पाऊल फुंकू ठेवतो, प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे करतो आणि आपला अकाउंट व्यवस्थित ठेवतो. म्हणजे याच्यामुळे असं झालं की तुम्ही कुठलाही गव्हर्नमेंटचा अधिकारी असो की कोणी असो, हे लोकांच्या लक्षात आहे की कोणीही माणूस कोणाही वरती हे करू शकतो, अटॅक करू शकतो किंवा तो कोणाला फसवू शकतो. परंतु अशा वेळेस आपलं वाचण्याची एकमेव ही पद्धत म्हणजे तुमचं सर्वच्या सर्व लेखाजोखा हा जर व्यवस्थित असेल आणि जर तुमच्या फंडिंग जर व्यवस्थित असेल आणि तुमचं येणारं आवक आणि जावक हे जर व्यवस्थित असेल तर असं काही घाबरण्यासारखं काही इश्यू नसतो. पण तेच झालं. आज सिसोदियांकडे सर्व काहीच सापडलेलं नाही, एक पैसा सापडलेला नाही. संजय सिंगाकडे काहीच सापडलेलं नाही, कारण त्यांच्याकडे काही नव्हतंच. तर अशा पद्धतीने ते ईडीचे लोकांनी आता हताश झाल्यासारखं झाला, त्यांना जामीन होईल. परंतु त्याच्यावर याच्याच आधीच्या एका केसमध्ये
ह्यांनी सुप्रीम कोर्टाने पुन्हा वॉर्निंग दिली की तुम्ही काम करत असताना प्रोजिडियसली काम करू नका, द्वेषपूर्वक कोणाला जर तुम्ही अडकवत असाल सो दॅट इज नॉट द लॉ, ते बरोबर नाही, चुकीचं आहे आणि तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळा. आमच्याकडे येताना अशा अशा पद्धतीने तुम्ही आलात पाहिजे, व्यवस्थित त्याच्यात झाली पाहिजे चार्जशीट. अनेक लोकांनी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या अनेक ज्या सिनियर ॲडव्होकेटने सांगितलं की ती केसच बनत नाही, जी केसच बनत नाही त्याच्यावरती खोट्या केसेस बनवायच्या. आता ठीक आहे, त्याच्यानंतरही ते लोक पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन किंवा वेगवेगळ्या कोर्टात जाऊन कॉम्पेन्सेशन मागतील, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु एकदा माणूस त्याच्यात जो सफरर राहिला तर पुन्हा ते दिवस तर काही त्याला परत येणार नाही. त्याच्यामुळे कसं असतं की शेवटी गव्हर्नमेंटलाही एक वेळ अशी येते की पश्चाताप केल्याशिवाय होत नाही. तुम्ही किती जरी काही करा, लोकांना छळा, काही करा, परंतु एक दिवस त्याला त्याची जाणीव होते आणि त्याच्यानंतर मग त्याला पश्चातापाशिवाय दुसरी काही राहत नाही. मला सडनली अंगुलीमालाची एक गोष्ट आठवली. त्यांनी खूप अत्याचार केले, अनेक लोकांना 1000 लोक मारलेत, पण 999 आणि शेवटले बुद्ध होते. आणि ज्यावेळेस बुद्ध तिथे गेलेत आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला मार तू, परंतु जर एखादी झाडाचं पान जर असेल तू तोडलं पण तू त्याला लावू शकतोस का? जर मी मेलो तर तू मला पुन्हा पुनर्जीवित करू शकतोस का? एक सुंदर क्लिप मी तुम्हाला आज त्याच्यात दाखवतोय, तुम्हाला आनंद होईल, बघूया. मैं बहुत दूर निकल चुका हूं, मैंने बहुत हत्याएं की है, अब मेरे लिए रुकना असंभव है. असंभव कुछ नहीं, जब आंखें खुले तभी सवेरा. तुम में इतनी चेतना है कि जो तुमने किया था वो बुरा था. इसका अर्थ है कि तुम में इतनी समझ है कि क्या बुरा है और क्या अच्छा है. अंगुलीमाल, जिस दिन से तुमने अच्छा कार्य शुरू किया उस दिन से तुम्हारा नया जीवन शुरू हो जाएगा. बस पहला पग तुम्हें ही उठाना है. ये हो सकता है? अवश्य हो सकता है. तुम में असामान्य बुद्धि है अंगुलीमाल. तुम आत्मज्ञान के पथ पे बहुत आगे जाओगे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. मैं आपको वचन देता हूं, मैं सारे बुराई के रास्ते छोड़ दूंगा, आपके पीछे करुणा के पथ पर चलना सीखूंगा. कृपया मुझे आपका शिष्य बना दीजिए. मैं शिष्य नहीं बनाता, व्यक्ति स्वयं संघ से जुड़ता है. या क्लिपवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अंगुलीमाल सारखा इतका भयानक राक्षस ज्याला संपूर्ण देश घाबरत होता, त्या माणसालाही ज्या पद्धतीने पश्चाताप होतो. आणि बुद्ध त्यांना सांगतात की तुझ्या चेतना आहे, तू चांगले कामं करू शकतोस, तू जे काही केलंस तर ते तू त्याला अजूनही तू त्याला हे कर, पुन्हा तू पश्चाताप करून तू पुन्हा चांगले कामं करू शकतोस. आणि तो मग भिक्षू संघात जॉईन झाला. अनेक लोकांनी त्यांना दगडं मारले, सर्व झाले, परंतु त्यांनी काही केलेलं नाही. कोणाला काही न करता तो आपल्या सरळ मार्गाने चालला आणि एक मोठा बुद्ध संघामध्ये एक मोठा एक भंते म्हणून त्याची गणना व्हायला लागली आहे. अशा पद्धतीचं जर तुम्ही वाईट कार्य केले तर तुम्हाला शेवटी पश्चातापाशिवाय इलाजच नाही आणि पश्चातापही नाही. परंतु शेवटी ज्यावेळेस तुम्ही रस्त्यात याल तर लोकच तुम्हाला दगडांनी मारतील, तुमचे हाल करतील, तुम्हाला वाटेल तशा पद्धतीने बोलतील. अशी अवस्था काय येऊ देऊ नये. त्यामुळे मला असं वाटते की या अंगुलीमालाच्या याच्यातनं सर्व लोकांनी हे केलं पाहिजे की बा आपण जर काही वाईट केलं तर शेवटी त्या वाईटाचे प्रकार वाईटच होतील आणि पश्चाताप शेवटी करावा लागेल, पण ती वेळच कशाला येऊ द्यायची. चला आज बघूया आपण बहुजन सौरभमध्ये आज पण काय काय महत्त्वाच्या घडामोडी केलेल्या आहेत, आज आपण काय काय बातम्या महत्त्वाच्या दिलेल्या आहेत ते बघू. आज सिक्कीममध्ये 3000 पर्यटक अडकले, तिथे नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, मोठी ढगफुटी झालेली आहे आणि पुरामध्ये जवळपास 22 लोक मृत्यू झाले.
अत्यंत याच्यामध्ये. आणि अनेक लोक तिथे 3,000 जे टुरिस्ट होते ते वेगवेगळ्या पुलं काही पडले, काही अनेक ठिकाणी त्यांचे रस्ते खराब झाले, त्याच्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी डायव्हर्ट करावं लागलं, काही ठिकाणी तिथे मुक्काम करावं लागलं. 300 पर्यटक तिथे अडकल्याची ती बातमी आम्ही त्यांना आज महत्त्वाची मानली आणि दिली. अजितदादा गटाला शरद पवारांची ठणकावले. अजित पवारांनी फार मोठा एक म्हणजे शरद पवारांनी एक मोठा टोला मारला की तुम्ही आता BJP नाव सोडून तुम्ही वॉशिंग मशीन ठेवा. म्हणजे जे कोणी कलंकित लोक तुमच्या पार्टीत जर जमा झाले तर आलेत किंवा त्यांनी जॉईन केलं तर त्या लोकांना तुम्ही पुन्हा स्वच्छ करून त्यांना हे करता, तुम्ही नवीन चैतन्य त्याच्यात निर्माण करता आणि त्यांना अशुद्ध लोकांना शुद्ध करण्याचं जे काम आहे त्याच्यामुळे तुम्ही BJPनी आता कमाच्या ठिकाणी वॉशिंग मशीन जर केलं तर ते जास्त चांगलं होईल अशा पद्धतीचा एकदम भयानक टोला त्यांनी मारलेला आहे. दिल्लीला मीटिंग होती त्यांची आणि त्या मीटिंगमध्ये एक खरी पार्टी अजितदादाची की पवारांची, शरद पवारांची, याच्यावरती वाद सुरू होता. त्यांनी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं की बाबा असं असं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी अध्यक्ष इथे सुरुवातीपासून आहे आणि माझ्या अध्यक्षपदावरतीच अजितदादांची स्वतः सही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला कसं काय हे करता येईल. मी जरी त्याच्यात रिझाईन केलं होतं मधल्या पिरियडमध्ये, परंतु मला परत घेतलं मी ते आणि अजित पवारांनी मला परत घ्यायला सांगितलं. त्याच्यामुळे अजित पवार आज शरद पवारांची बाजू सध्या तरी चांगली आहे असं दिसतंय आणि त्यांना आशा आहे की ते सर्व ते त्यांच्याच बाजूने निकाल लागेल. तेलंगणाची एक बातमी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला आहे की काय, KT रामाराव यांनी मध्ये आता नरेंद्र मोदींची तिथे सभा झाली आणि त्यांना सांगितलं की बाबा आणि हे जर UPAमध्ये जर आलेत तर आम्ही त्यांचं स्वागत करू वगैरे. त्याच्यावरती ते चिडून त्यांनी सांगितलं की KT रामारावनी की बाबा आम्हाला कोणी पागल बिगल नाही झालो की आता आम्ही याच्यामध्ये तुमच्या पार्टीत आता येऊ किंवा UPAमध्ये पुन्हा आम्ही सामील होऊ, अशा पद्धतीची ती बातमी आहे. त्याच्यानंतर आज आम्ही सर्वांना जगात जे काही महत्त्वाचे 2-3 ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, आज साहित्याचा एक पुरस्कार हे झालेला आहे. जॉन फान्से हे नॉर्वे जीवनचे रहिवासी आहेत. त्यांनी अनेक कादंबऱ्या, नाटकं, पोरांचे कथा, कादंबऱ्या ह्याच्यात त्यांनी जे मोठं कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांना एक नोबेल प्राईज मिळालेलं आहे आणि त्याची बातमी आम्ही आज छापलेली आहे. एक आज आमचे जवळचे मित्र JS पाटील MSCBला ते होते, मोठे SC/STचे लीडर होते आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना ओळखतात. त्यांचा एक वाढदिवसानिमित्त आम्ही एक मोठी जाहिरात इथे टाकलेली आहे. न्यूज क्लिकच्या संपादकांना 7 दिवसाची पोलीस कोठडी. तुम्हाला माहिती आहे की पत्रकार जे त्यांनी EDनी त्यांना त्यांच्यावरती धाडी मारल्या आणि त्यांना हे केलं आहे की उर्मिश होते. तर या लोकांना ह्यांचा संबंध असा की न्यूज क्लिक या संघटनेला काहीतरी फंडिंग चायनीज गव्हर्नमेंटकडनं येत असते आणि तो पैसा सर्वीकडे परकोरेट होत असतो, असं कुठंतरी अमेरिकन टाइम्सनी ती न्यूज आहे आणि त्याच्यामार्फत भारत सरकारने त्या न्यूजला धरून यांची छानबीन सुरू केली आणि अत्यंत वाईट पद्धतीने या लोकांना त्याच्यात ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांना त्यांची जोरदार चौकशी सुरू केलेली आहे. आता त्याच्यात काय किती खरं आहे काय खोटं आहे हे आता ते वेळच सांगेल, परंतु अनेक लोकांनी आपलं स्पष्टीकरण केलं की या न्यूजशी आमचा काही संबंध नाही, आम्ही अँकर आहोत तिथे किंवा आम्ही एक तिथे पार्ट टाईम आपलं काम करत असतो आणि पार्ट टाईममध्ये आमच्या मालकांचे काय संबंध आहे त्याचा आमचा काय संबंध आहे त्याच्यात. आणि याच्या आधी त्यांनी सर्व विश्लेषण केलेलं आहे की यांच्याशी आमचा काही संबंध नाही. इव्हन अभिषेक शर्मा आपल्या याच्यामध्ये सांगतात की मी कुठलाही एक तरी माझा व्हिडिओ दाखवा की मी चायनाला फेवर असणारा एखादा तरी माझा व्हिडिओ असेल तर तो मला दाखवा. असं कधीही झालेलं नाही, परंतु मी फक्त मोदीवरती टीका करतो, सत्तेच्या विरुद्ध बोलतो आणि सत्तेच्या विरुद्ध बोलणं हे माझं काम आहे आणि मी हे जर बोलणार नाही तर मी पत्रकार कशाचा, अशा पद्धतीचं ते असल्यामुळे मोदी सरकारने काही लोकांना वटणीवर आणण्यासाठी हे सर्व काही प्रकार केल्याचं सर्वच न्यूजपेपरवाल्यांनी किंवा सर्व TV चॅनलवाल्यांनी आज सांगितलेलं आहे. एक चांगली न्यूज आहे, नागपुरातनी ध्वनी प्रदूषणावर निरीचा भन्नाट उपाय. एक वेगळं असं एक यंत्र तयार केलेलं आहे त्यांनी की त्या यंत्रामुळे
प्रदूषण आहे, नॉईज प्रदूषण. तुम्हाला तर माहिती आहे अनेक प्रकारचे प्रदूषण आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, वेगवेगळ्या टाईपचे पोल्युशन. हा नॉईज पोल्युशनचा पार्ट आहे. म्हणजे यावेळी त्या दिवशी काही किरण त्यावेळेस त्यांनी जे लाईटिंग, इतकी भयानक लाईटिंग होती त्या दिवशी. आता प्रत्येक गणेश विसर्जनात तुम्हाला दिसली असेल. त्यामुळे अनेक लोकांना आजार झाले, त्याचे डोळ्याचे आजार झालेत, काही लोकांना कानाचे आजार झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्वीकडे एकदम हाहाकार झालं की याच्यावरती बॅन करा. अनेक लोक, म्हातारे लोक असतात, सहन होत नाही. अशा ठिकाणी आज नेरीनी कमीत कमी उपाय म्हणून एक यंत्रण तयार केलं की त्याच्यावरनं अनेक लोकांची त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे हे अनेक गोष्टी त्याच्यामधनं हे करता येईल. आणि एकदम साधी आणि सोपी मेथड त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. ती बातमी आज आम्ही समोर फ्रंट पेजवरती घेतलेली आहे. आज आपण 5-4वरती बघूया काय काय घेतलेलं आहे. नागपुरातील मेडिकल मेयोतील डॉक्टर संतप्त. तुम्हाला माहिती असेल की नांदेडमधील अधिष्ठाता डीन तिथे एक मेंबर ऑफ पार्लिमेंट गेलेत आणि तिथे घाण होती काही. तर त्यांनी त्या डीनला सांगितलं की तू झाडू घे ना, आत्ताच्या आत्ता ते साफ कर. काय प्रकार आहे तो काय स्वीपर आहेत का? एखादा डीनला जर तुम्ही अशा पद्धतीची जर वागणूक दिली, तो काय तिथे हे नाही आहे, आता तिथला स्वीपर नसेल, सुट्टीवर असेल, काय असेल तो प्रकार तिथे झाला असेल. तर त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा निषेध झाला. ॲट्रॉसिटीच्या केसेस लावायसाठी हे केलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्या विरोधात तुम्ही जोरात सर्वीकडनं हमला सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी हमला सुरू आहे. SC/STच्या ॲट्रॉसिटीजमध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही सर्वीकडे टाकलेली आहे. दीक्षाभूमीवर 22 ऑक्टोबरला महिला धम्म परिषद, एक धम्म परिषदेची एक मोठी आयोजन करण्यात आलेलं आहे दीक्षाभूमीला. आणि त्याच्यात कमलताई गवई ह्या प्रामुख्याने राहणार आहे 22 ऑक्टोबरला. त्याच्यासाठीच अपील केलेली आहे की त्यांनी सर्व महिलांनी तिथे यावं, अशी ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ऑनलाईन प्रश्नोत्तरी प्रतियोगिता, एक प्रश्नोत्तर प्रतियोगिताचा हे केलेला आहे. भाजपा विरोधी सर्व सामाजिक संघटनांनी आज संयुक्त बैठक. BJPच्या विरोधात आज सर्वच लोकांनी अशी बैठक ठेवलेली आहे. अनेक लोक आले, अनेक पार्टीचे लोक आहेत, छोट्या मोठ्या पार्ट्या असतील. तर त्यांनी यावेळेस कशा पद्धतीने आपण यांचा 24च्या याच्यामध्ये त्याचा पराभव कसा करावा याच्यासाठी ती बैठक आहे. आणि निश्चितच त्याचा काहीतरी फायदा होईल असं लोकांना वाटते. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या जेवढे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत आणि त्या लोकांना जर ज्या लोकांना असेल त्यांना तात्काळ कामावर घ्या, अशा पद्धतीची एक ती बातमी आहे. कर्नाटकच्या वरिष्ठ ऊर्जा अधिकाऱ्यांची महावितरणच्या सौर ऊर्जा कृषी प्रकल्पांना भेट. आता तुम्हाला कळलं असेल की आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावात आता एवढं मोठं जे पीक असते उभं आणि वाईल्ड लाईफ म्हणजे जे जंगली जनावरं येऊन त्यांची नासाडी करतात. त्यामुळे एक उपाय म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी हा इलेक्ट्रिक वायर तिथे लावतो. आणि मागच्या वेळेसच तुम्हाला एक न्यूज आली असेल की एक हत्ती इलेक्ट्रिकच्या वायरनी इलेक्ट्रोक्युटेड झाला आणि शॉक लागून मेला. अनेक वाघ असो, वाईल्ड लाईफ जेवढे कुठे असले की धडाधड त्याच्यामध्ये मरतात. तर त्याला उपाय म्हणून यांनी असं सजेस्ट केलं अनेक लोकांनी की सौर ऊर्जाचं जर करंट लावला तर तो माइल्ड असतो आपला. आणि जे पर्पज त्याचा आहे की जनावरांनी अटॅक करू नये किंवा जनावर पळून गेलं पाहिजे, म्हणून त्या दृष्टिकोनातनं आज ती भेट आहे. निश्चितच मला असं वाटतं की त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. आज बघूया BRSPच्या नागपुरात 3 दिवसीय कांशीराम मेळावा. एक आमचे मित्र आहेत डॉक्टर सुरेश माने, आमच्याकडे सातत्यानं भेट देत असतात. BRSPचे ते प्रमुख आहेत आणि ते सुद्धा मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकीटवरती मुंबईवरून उभे होते, परंतु ते नेहमी नागपूरला किंवा त्यांचे सर्वीकडे त्यांनी उमेदवारी ते देत असतात. LLM आहेत, लेक्चरर होते, परंतु त्यांना मुंबईत त्यांचा फारसा बेस नाही, परंतु नागपुरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आणि त्यांच्या आता इलेक्शन आलं की त्या सर्व लोकांना एकदम जागृत होतात, एकदम व्होल्टेज वाढतं त्यांचं आणि ते कम आउट. आणि ते सर्व ठिकाणी त्यांच्या सभा आणि वेगवेगळ्या आता रोज तुम्हाला दिसतील कुठे ना कुठे त्यांचं काही ना काही प्रोग्राम झालेले. खालची बॉटम न्यूज आहे आमची. वामनदादा कर्डक यांच्या घराचा ताबा मिळवण्यासाठी वारसांची फरकट. आता तुम्हाला वामनदादा कर्डकांबद्दल सर्वच माहिती असेल. त्यांनी जवळपास 1000च्या वर भीमगीते, बुद्धगीते लिहिलीत. आज पूर्ण आयुष्यभर आज त्यांनी बुद्धिझमचा ला वाढवण्यात फार मोठा
त्यांचा वाटा आहे आणि याच्यात त्यांच्या फॅमिलीनं आता त्यांना काही घेणं देणं नव्हतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी हजारो गीते लिहिलेत आणि एकदम त्या लेवलचे लिहिलेत. त्याच्यामुळे फॅमिलीकडे फारसं लक्ष नाही आणि भाड्याच्या घरात राहिले. आत्ता मिसेसला कुठेतरी गव्हर्मेंट कोट्यातनं एखादा छोटासा गाडा मिळावा म्हणून तिने अर्ज केला, त्याच्यासाठी ते करतात. जे काही छोटं मोठं काही प्रॉपर्टीज असतील तर त्याही त्यांना अजूनपर्यंत काही मिळाल्या नसल्यामुळे त्यांना वारंवार ज्या पद्धतीने त्रास होतो आहे त्याच्यासाठी एक चांगला आम्ही तिच्यात लिहिलेलं आहे. बघूया आम्ही सर्व पुन्हा सरकारला एक कटिंग पाठवून जर काही करता आलं बहुजन सौरभनी तर निश्चितच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. आज बघूया आमचं अग्रलेख पान नंबर 2वरती आम्ही काय काय दिलेले. राज्यात लवकरच दिसणार समूह शाळा. तुम्हाला माहिती आहे की मध्ये अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या जिथे संख्या 10पेक्षा कमी, 2, 4, 8, 10. त्यामुळे आता नवीन त्याच्या समूह शाळाचा एक असा नवीन कन्सेप्ट आणला की अशा ज्या काही शाळा असतील त्या लोकांना एक समूह शाळा बनवायची आणि सर्वांना गॅदरिंग करून त्याच्यावरती करायचा. आता याच्यावरती एक नोटिफिकेशन पहिलेच होतं की जिथे जिथे शाळा आहेत, जिथे जिथे विद्यार्थी आहेत तिथे तिथे शाळा असणं हे कंपल्शन होतं. परंतु आता त्यांनी असं वाटलं की सर्व लोक जर कोणीच नसतील, विद्यार्थी देत नसतील तर तिथे 4-4, 5-5चा स्टाफ शाळेत ठेवणं ते अवघड नाही, परवडण्यासारखं नाही आहे. बरोबरही आहे काही गोष्टी करत ना. तर त्याच्यामुळे एक समूह शाळा हा जो नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यावरती बघूया. त्याच्यावरती एक मोठा अग्रलेख लिहिला, दोन्ही बाजू त्याच्यात मांडल्या की पॉझिटिव्ह साईड कोणती आहे आणि निगेटिव्ह साईड कोणती आहे. त्याच्यामुळे आज आमचा अग्रलेख त्याच्यातच तुम्हाला दिसेल. आज आमच्या संयोजक माधुरी गायधनी दुपटी यांचा स्त्री स्वातंत्र्यावरती सातत्यानं एक लेख असतो. त्याच्यावरती आजचा जो लेख आहे स्त्री विकासाच्या पाऊलखुणा अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी रंगवल्या की आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांची काय काय उपलब्धी आहेत आणि त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ती किती जोरात आहे आणि ती किती मल्टीपर्पज आपण त्याला वापरता येऊ शकते अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी रेफरन्सेस दिले. आता सीतारामांचाही त्यांनी उल्लेख केला की एवढी मोठी फायनान्स मिनिस्टर ती किती मोठी जबाबदारी ती स्वीकारून आहे. अशा अनेक गोष्टी तिने बॅलन्स केलेल्या आहेत आणि खरोखर आहेत ना त्याच्यात काही दुमतच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी जेवढं केलं त्याच्यापेक्षा त्यातून काही होणारच नाही. पूर्ण आयुष्यभर त्यांनी हेच केलं की स्त्रियांचा उद्धार कसा होईल त्या प्रमाणात पूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये भेदभाव सर्व संपवूनच टाकले आणि त्याच्यासाठी त्यांना लॉ मिनिस्ट्रीचा रिझाईन करावं लागलं. हे सर्वांना अख्खं माहिती आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही लिहिले क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा राष्ट्रीय कामगार नेता आजच एक सागर तागडे यांनी लिहिलं. JS पाटील आमचे मित्र जे आत्ताच आपण वाचली पहिल्या पानावरती त्यांची जाहिरात आहे. तर एक खरोखरीतच मला असं वाटतं की 30 वर्षापासून माझा संबंध आला आहे, 30-35 वर्षापासून. तर त्यांनी रात्रंदिवस फुले शाहू आंबेडकरांना आणि प्रत्येक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये JS पाटलांनी आपापल्या संस्था उभ्या केल्या, आपापलं हे बळ आणलं आणि एक संयुक्त समितीचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या आजही MSCBमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये SC-STचे लोक जे आहेत ते त्याच्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही JS पाटील हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यावरती मोठा विस्तृत एक लेख आहे सागर राजाभाऊ तायडेंचा, तुम्ही वाचायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याकडे असे नेते नाहीत आणि कामगार नेते नाही तोपर्यंत तुमच्या लोकांवरती सातत्याने अन्याय होत असतील. आज अनेक लोक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियरपर्यंत MSCBमध्ये पोहोचलेत. यांच्यामागे हेच मंडळी होती की तुम्ही आमच्या ठिकाणी आमच्या लोकांना जास्तीत जास्त वरती कसं नेता येईल त्याच्यासाठी ते लोक काम करत होते. आज बघूया खाली एक नवीन आज आमचा क्रमशः असणारा एक लेख आहे इंडिया विरुद्ध भारत. यात आता अनेक आज आमचे रेखा अशोक धमगाय हिचा तो लेख आहे. चांगलं आहे आणि त्या दिवशीपासून आपण बघतोय इंडिया आणि भारत याच्यामध्ये जे काय काय झालं होतं, पार्लिमेंटमध्ये काय झालं होतं, असेंब्लीमध्ये काय होतं, ज्यावेळेस भारताची संविधान निर्मितीच्या वेळेसही याच्यावरती डिबेट झाली आहे. अनेक गोष्टीचा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. एक वाचनीय लेख आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी वाचायला पाहिजे. आज बघूया आपण पान 3वरती काय काय दिलं. मतदान की मताधिकार याच्यावरती आमचे सुरेश बुराणे यांची हे आहे. बरोबर आहे की आज लोक मताधिकार म्हणजे आपला काय अधिकार आहे तो सोडून मतदान कोणाला करायचं म्हणजे म्हातारे लोक विचारतात पोरांना अरे कोणाला टाकू रे वोट,
चुकीचं आहे ते. म्हणजे तुम्ही 5 वर्षपर्यंत ज्याची वाट बघत असता आणि एवढं रोजचे राजकारण एवढं तुमच्या डोळ्यासमोरून जातं आहे, परंतु त्याच्यात तुम्ही एक शब्द तुम्ही त्याच्यात ते विचार हे आपलं मन न बनवता अनेक काहीतरी वस्तीतला एखादा माणूस येईल, तो म्हणेल अरे काकू याच्यावरती वोट द्या, अरे काकू तुम्ही कंबावर टाका, अरे काकू तुम्ही पंजावर द्या, या पद्धतीचं होत नाही. म्हणून हा मताधिकार आहे, तो तुम्हाला जोपर्यंत तो अधिकार आहे माझा आणि मी चांगला माणूस निवडून देईल ही जोपर्यंत तुमच्याकडे कल्पना येणार नाही तोपर्यंत मतदान करायला जाताना हे दोन्ही गोष्टी तुमच्यात एक जीव तुमच्या मनात अशा ह्या असल्या पाहिजे, तुम्हाला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आमचे सुरेंद्र बुराडे यांनी लिहिलेला एक लेख आहे. त्याच्याच खाली आज आम्ही मुचलिंग नागराजचे व बोधिवृक्षाचे शिल्प पोहोचले 7 समुद्रापार अमेरिकेत, एक चांगला एक लेख आहे. पवनी येथील बौद्ध स्तूपाच्या उत्खननात सापडलेले. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की पवनी इथे 40 किलोमीटरवरती आहे आणि तिथे उत्खननाचं जे काम सुरू केलं होतं मध्ये आणि मध्ये मग बंद केलं. त्याच्यात जिथे जिथे उत्खनन केलं तिथे मोठमोठाले विहार सापडले, इतके प्रचंड विहार, प्रचंड मोठे विहार. आणि त्या विहाराला मग नंतर गव्हर्मेंट फेवरेबल नसल्यामुळे म्हणा की अजून कुठल्या अडचणीमुळे ते सर्व उत्खनन थांबलं. म्हणजे हा जो पवनीपासूनचा पूर्ण नागपूरपर्यंतचा हा परिसर होता, हा बौद्ध धर्मियाचा अत्यंत आवडीचा बौद्ध धर्मियाचाच हे होता आणि ते नागवंशीय लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्याच्यात जे काही आजपर्यंत सापडलेलं आहे उल्लेखनीय, त्याच्यात अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या. मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं की अज्ञात शत्रू जेव्हा तथागताच्या इथून एक हस्तिदंत आपल्या दंत घेऊन निघाले त्यावेळेस ते नाचत नाचत तिथे बुद्धाच्या अस्थि म्हणजे दात घेऊन मृत्यूनंतर ते तिथून त्यांचं हे निघाल्याचं तिथे एका स्तंभावरती लिहिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकदम विचित्र, म्हणजे असं वाटेल की बापरे, म्हणजे आपण पवनी हे किती महत्त्वाचं आहे. प्रामुख्यानं माझा असा हे आहे, माझा असा टर्न आहे किंवा असं माझं मत आहे की जिथे जिथे मोठमोठ्याल्या नदी होत्या तिथे वैनगंगेच्या तीरावरती पवनी आहे. तसंच नागपूरला अंबोऱ्या इथे 5 नद्याचा संगम आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की धरणं नसल्यामुळे सर्व लोक मोठमोठ्याल्या वस्त्या ह्या नदीच्या काठावरतीच राहत होत्या आणि नदीच्या पाण्याला अडवून तिथे शेत्या वगैरे करायचे. त्याच्यामुळे जिथे जिथे मोठ्या नदीचं पात्र आहे तर त्या सर्व भागामध्ये बुद्ध धर्मीय आणि इथे सम्राट अशोकाच्या काळामध्ये 84,000 तिथे विहार होते भारतात. याचाच अर्थ की सर्वीकडे बुद्धिझम पसरलेलं आहे. आज कुठेही खोदा तुम्ही तिथे तुम्हाला बुद्धाच्याच अवशेष सापडतील, अशी ही अवस्था आहे. त्याच्यामुळे काही नवीन नाही आहे. आणि पवनी इथे माझी इच्छा आहे अशी की तिथे आमचे अनेक लोक ज्यांनी तिथे जवळ आहे नागपूरच्या, तर मला असं वाटते की इवन तुमच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी जर पवनीला जर तुम्ही गेलात आणि तिथे 1-2 जे विहार आहेत आमचे तिथे, तर तिथे जर त्या विहाराचं जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर मला असं वाटतं की आपण एक मोठ्या पद्धतीने पवनीला एक तीर्थक्षेत्र म्हणून आपण त्याला उभारता येईल. तसंच नागपूर इथे आता नागपूरला येणारा बरेच मोठा वर्ग आहे, इवन टुरिस्ट मोठं आहे. पवनी जर चांगलं टुरिस्ट जर त्यांनी डेव्हलप केलं तर नागपुरातही किंवा विदर्भाचं टुरिझमचं मोठं एक पर्यटक स्थळ इथे निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि अनायसे आता घोसी झाल्यामुळे त्या घोसीचं जे पाण्याचा बॅकफ्लो आहे हा 40-50 किलोमीटरवरती गेला. त्याच्यामुळे सर्वीकडे जलमय झालं आणि तिथे मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट आणि पाणी हे जर 2 गोष्टी असल्या तर तिथे टुरिझमला मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. मी वारंवार सांगत असतो की येणाऱ्या 50 वर्षात सर्वात मोठं टुरिझम हा विदर्भ बनेल आणि हा पट्टा बनेल. भंडारा आणि नागपूरला उमरेड हा पट्टा जो आहे तो सर्वात मोठा टुरिझम होईल. त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. आज बघूया शेवटची बातमी. आज आमची आरक्षण समज गैरसमज याच्यात आज आमचे जगदीश काबरे, कालही त्यांचा एक लेख होता, तो क्रमशः होता. आज आम्ही त्यांना हे केलेलं आहे. तुम्हा सर्वांना कालच मी सांगितलं की आरक्षण कशासाठी पाहिजे याच्यावरती अनेक लोकांचे गैरसमज होते. बाबासाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की जोपर्यंत रेसमध्ये जर एखादा लंगडा माणूस आणि एखादा पुष्ट माणूस जर दोघांची रेस लावली तर ती रेस होणार नाही. तर त्या लंगड्या माणसाला जोपर्यंत तुम्ही सक्षम करत नाही किंवा दोन्ही बरोबरीचे सक्षम लोकांची रेस लावत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि त्याचसाठी रिझर्वेशनची गरज आहे.
तुम्ही त्यांना जोपर्यंत त्या उंचीवरती आणत नाही, एका लेवलवरती आणत नाही, तोपर्यंत मात्र तुमची कुठे रेस लागू शकत नाही. आणि त्याच्यासाठी रिझर्वेशनमुळेच ते शक्य आहे. हे सर्व जगाने एक्सेप्ट केलेलं आहे. आणि काही रिझर्वेशन हे इथेच नाही, अमेरिकेत रिझर्वेशन पण अनेक ठिकाणी आणि अनेक दिवसापासून रिझर्वेशन म्हणजे अनेक वर्षापासून आहे, असं नाही आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी त्या दृष्टिकोनातून विचार करावा. तुम्हा सर्व लोकांना पुनश्च बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भीम.